ओम. सावधान जाणा, हा मी शुद्ध जीव आहे. जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा, या सर्व परिग्रहामध्ये, कर्मामध्ये, कशायामध्ये असलो तरी या सर्वांपासून हा मी भिन्नच आहे. जाणा, विचार करा, हे घर माझे आहे का? माझे कायमचे होऊ शकते का? नाही. म्हणजेच हे घर म्हणजे मी नाही, हे माझे नाहीच. या घरामध्ये असलेल्या वस्तू, पदार्थ माझे आहेत का? पूर्वी होते का माझ्याजवळ? पुढे असतील का? नाही. मग जो जो संयोग आहे तो संयोग माझा नाही. यापासून स्वतःला भिन्न अनुभव करा. माझ्या संयोगामध्ये असलेले जीव, ते तरी माझे आहेत का? विचार करा. कोण आहे माझं? कोण होऊ शकतं माझं? कोण येऊ शकतं माझ्याबरोबर पुढच्या गतीमध्ये? नाही, कोणीच नाही. जे ते आपापल्या आयुला घेऊन आलेले आहेत, त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणेच जाणार. माझ्यासोबत कोणीही येऊ शकत नाही. मी देखील कोणासोबत जाऊ शकत नाही. म्हणजेच हे सर्व संयोगातील जीव देखील माझे नाहीत. विचार करा, किती ममत्व आहे आपल्याला या संयोगी जीवांबद्दल. येतानाही प्रत्येक जण कुठल्या कुठल्या गतीतून, कुठल्या कुठल्या ठिकाणातून आलेला आहे. येताना तरी आपण एकत्रित आलोय का? विचार करा. नाही. मग आता काही काळासाठी संयोगात आहे तर किती एकत्व, किती ममत्व. हे तर या जीवाचे कोणीही लागत नाही. जी जी नाती आहेत, शरीराशी जोडलेली आहेत, जीवाशी नाहीच. हा मी जीव तर एकटाच आहे. जाणा, संयोगामध्ये असलेल्या जीवांबद्दल राग नको, द्वेष नको, तिरस्कार नको, निंदा नको, अपमान नको, वैर नको. बस समता भाव आहे सर्व जीवांबद्दल. कारण या जीवाचे कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही. आत्ता कुठल्याही पर्यायामध्ये असतील, पण पर्याय वेगळी आहे. त्यांचा जीव, माझा जीव समान आहे.
सिद्ध प्रभूंसारखाच आहे. कसले रागद्वेष, कसला वैरभाव नाही. सर्व जीवांच्या प्रती माझा समता भाव आहे जाणा. या जीवासोबत असणारे ज्ञानावर्णादी 8 कर्म तर माझे आहेत का विचार करा. काही काळासाठी मीच यांना बोलवले. हे कर्मांचं येणं म्हणजे माझी चूक आहे, माझं मिथ्यात्व आहे, अज्ञान आहे. हे कर्म देखील माझ्यासोबत कायम राहणार नाही. मग शुभकर्म असावे, शुभकर्म संपू नये. शुभकर्म मला अनुकूलता देणार, सुख देणार, ही मान्यता चुकीची आहे जाणा. हे कर्म देखील माझे नाही. या कर्मापासून देखील स्वतःला भिन्न अनुभव करा. जर हे कर्म माझे नाही तर ह्या कर्माच्या उदयामध्ये जे प्राप्त झालेले संयोग ते माझे कसे असतील चिंतन करा. या माझ्या संयोगामध्ये मनामध्ये उत्पन्न होणारे कषाय, चिंता, आकुलता, ईर्ष्याद्वेष, मत्सरभाव, वैरभाव हे देखील माझ्या स्वरूपामध्ये नाही. पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे उत्पन्न होतात, नष्ट होतात, म्हणजेच ते माझे नाही. या विकारी भावांपासून देखील मी भिन्नच आहे जाणा. जे जे गोळा केलेले आहे त्यापासून मी भिन्न झालो जाणा. लक्षात येते का? आता आपण एकटेच उरलो. घर, संयोग, नातेवाईक, रागद्वेषादी विकारी भाव, कर्म सगळे भिन्न झाले. कोण जाणते? कुणाला जाणते? हा मी जीवच माझ्या ज्ञानाच्या द्वारे मलाच जाणत आहे. कसा आहे मी? शुद्ध आहे, कर्मरहित आहे, आनंद आनंद स्वरूपी आहे, सुख स्वरूपी आहे, निश्चिंत स्वरूपी आहे, निराकुल स्वरूपी आहे, सर्व विकल्परहित आहे जाणा. निर्विकल्प स्वरूपोऽहम्, निश्चिंत स्वरूपोऽहम्, निर्भय स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताय